व्लॉग चालू आहे. ह्याच्यातले पत्रे काढू नको हा. मस्त रे बघ, जबरदस्त एक नंबर रे. मस्त आहे बघ. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे मजा असणार. तर आज मंडळींनो व्लॉग चालू करायचं कारण असा की आज असं आमची पार्टी. तर आमच्या मित्रांची पार्टी असताना ती आगळी वेगळी असतात. तर आता कॉलेजमधनं तर इलं आणि तीच आता कॉलेजमध्ये परत आता अचानक भयानक ठरवलं नाही तर पार्टी करूया म्हणून. तर 2-3 मित्रांचे वाढदिवस होते, त्यांनी म्हटलं आम्ही पार्टी होता. तर आमची पार्टी ना आम्ही एका ठिकाणावर जातो आणि त्या ठिकाणी जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर पार्टी होता. अशा पार्टीना खरोखर लय मजा येतात. तर पैसे देऊन आपण हॉटेलात तर जेवतला, पण त्याच्यापेक्षा हे अशी मजा असताना ती काहीतरी वेगळी असतात. तर मग तीच पार्टी आज असतात. तर आता मी घराकडे जातले आणि नंतर मग पुन्हा एकदा डायरेक्ट पार्टीच्या तिकडे जातले. तर आता घराकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मग पार्टी जाऊया. आणि कशी पार्टीक मजा येते आणि कशी असताना ही आगळी वेगळी पार्टी ती तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. चला मग जाऊया. तर आता आपण निघालेले असा आणि जाताना आपली बघा आता आर्यनबाईंनी 4-5 जण असतात ते गाडी घेऊन लिहिले असत. तर आपण हायना मी सुद्धा आता पुढे उभे असतं हायना आपण थेट नागव्यात जातला. तर चला मग जाऊया. पाणी घे त्याच्यात, ते बॉटल घ्यायचा घे ना, पाणी नाही बॉटल घे. 15 बाजूक ठेव. तर थेट आपण जेवणाकडे लागलेलं असं कारण की आपल्याला झालेलो होतो उशीर. तर एक नवीन पॅटर्न ट्राय करतो होतो. तर चिकन 65 आपले आर्यनबाई करतले. तर त्याची जकडे आता तिथे मसाले वगैरे लावायचा काम चालू असतात. तर अशा प्रकारे बनलेले असतात आणि त्याच्यानंतर मग आपण चालूच ठेवूया का असं लांब ठेवू. मसाले वगैरे लावतो आणि त्याच्यानंतर मग आपण दाखवतो. तर ही पार्टी असताना खरोखर मजा येते. तर अशा प्रकारे सगळं आता नवीन 65 काढले आणि त्याच्यानंतर मग मटण वगैरे करतला. सगळं करतला सगळ्यांना दाखवत राहिले. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघित राहा. तर या ठिकाणी बघा ओंकारबाई आणि आर्यनबाई असतात ते दोघांना लावतात. मिक्स झाल्यानंतर मग चूल वगैरे पेटवला मस्तपैकी नागव्याच्या कडच्या. तर बघा दाखवतो. तर ह्या बघा आता मंचुरियन. तर मस्तपैकी आता मंचुरियन असं ठेवलं आणि भात सुद्धा आधाने ठेवलेला असा. तर अशा प्रकारे एकदम निसर्गाच्या वातावरणात आणि आपण सगळे भाई लोकांचे असत. तर हे बघा हे आपलं बाण आहे, त्याच्यानंतर हेरम त्याच्या बाजू. तर हे सगळं आपली कॉलेजचीच गँग असा. तर 10 जण असा. तर आपण आता पार्टी करू गेले असं आपल्या नागवेच्या ठिकाणी आणि आपले सगळे मित्र असं. तर आर्यनबाई आपले मंचुरियन जातात. तर आता आपण आता मंचुरियनचं एक पॅटर्न वेगळं तयार केलं असतं. आपलं आर्यनबाई असं ना त्यांना तयार केलं असतं. तर आता खाऊया वगैरे. तर कसं झालं रे, कसं झालं सांगा जरा. मस्त रे बघ, जबरदस्त एक नंबर रे. मस्त आहे बघ. तर आपली अशी पार्टी असा. तर कशी वाटते सांगा नक्की. तर आपला जेवण हळूहळू होईतिला. तर हिला होता आधी उशिरा त्याच्यामुळे अजून जवळपास जेवण होता. तर भात तर आता झालेलो असा आणि आपले बाई अजून मंचुरियन अजून वाकान. तर या ठिकाणी आता जेवण वगैरे आता करूया. अजून मटणाचा अजून पत्तो नाही. तर मटण वगैरे झाल्यानंतर तुमका तर 1:30 वाजता बऱ्यापैकी आठवलेलं असं. तर आता आपण चालू केलेलं असा तर मटण करूसाठी. तर शेफ सगळेच असं सगळेजण आर्यन मुख्य भूमिका घेतलेली असा तुमका दिसतात. तर त्याच्यानंतर आता मटण तयार करून चालू आहे. तर या ठिकाणी बाणे वगैरे बसले असतात, टॅमॅटो वगैरे कापू कधी घरात कापल्याला नसत पण आज इकडे बसलेले असतात. तर बसलेले असतात. तर अशा प्रकारे आपण टॅमॅटो आणि सगळा कापून ठेवता. मी थोडा कापून ठेवलेला आहे पण अजून लागतं म्हटल्यावर हे दोघांना आपले तर मित्र असत ना ते आता जरा टॅमॅटो वगैरे कापतात कारण की आपला काम इकडे चालू असतं. बाणेबाई असत ना ते हातभार लावतो आणि कांदो लिंबू या ठिकाणी त्याच्यानंतर टॅमॅटो सगळा कापून देतात आणि मटण आता करूच असं. तर आर्यनबाई बसलेले असतात. अशा प्रकारे आपलं जेवण चालू असतं. तर त्यांचं झाल्यानंतर मी सगळ्यात बसले आणि थोडीशी मजा काम करता करता. तर हे सगळे आपले लोकांनी एकदम म्हणजे सगळ्यांबरोबर असलं ना काय मजा येतात. तर हे सगळे अशी पार्टी ना तुम्ही कधी अनुभवलास की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मटण आपला आता हळूहळू तयार होऊ गेलेला कसा झाला. कढईत आपण थेट मटण बनवलेलं असं आणि एक नंबर वास तर एक नंबर येतात. सगळ्या पूर्ण आपल्या एरियामध्ये पसरलेलं असा.
तर आपण आता थेट जेवक बसाय थेट क्लिप घेतोय. तर आपला फायनली असं ना आता मटणाचं जेवण तो तयार झालेला असा. तर आपण थोडंसं उशीरच झालो 1 वाजले असं इल्यामुळे जरा लेट झालो पण जेवण तयार झालेलं असा. तर अशा प्रकारे कढईतलं आपलं मटण तयार झालं. तर अशा सगळेजण जेवक बसलेले असत. तर बघू शकतास की आपण पूर्ण अनामनात असे मस्तपैकी मटण वगैरे केलेलं असा. ही पार्टी तुम्ही ना ह्याच जर हॉटेलात खात असतं काय चव लागणार होती पण ह्या ठिकाणी जी जेवची चव असा ना ती काहीतरी वेगळीच असा. तर फायनली मंडळी आपला जेवण तयार झालं आणि सगळेजण जेवक बसले. तर आपल्या ताटातलं मेन्यू बघा बघू शकता. तर भाकरी सुद्धा असा सगळा मंडळी आजची टोटल दिवसाची पार्टी असते ती आपली संपलेली असा. आणि ती पार्टी ना आपल्या कशी वाटली तुम्ही सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.